असे मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्यांच्या डोक्यामध्ये स्वराज्याची संकल्पना जन्माला आली ते स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, ज्या महापुरुषांनी आपल्या हातामध्ये नंगी तलवार घेऊन तुम्हा आम्हा बहुजनांचं स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी 18 पगड जातीच्या लोकांना मावळा हा शब्द देऊन समता प्रस्थापित केली, ते बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम सारखा ग्रंथ लिहून संस्कृत पंडित म्हणून ज्यांची प्रचिती संबंध जगाला आली ते या महाराष्ट्राचे पहिले युवराज शास्त्रवीर संभाजी महाराज। जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी भय पैसों की धुलदानी, अशा कड्या शब्दामध्ये इथल्या अंधश्रद्धेचा बुरखा फाडण्याचं काम केलं ते संत कबीर। ऐसा चाहू राज में जो सभी को मिले अन्न, अगर सभी को मिले अन्न तो रविदास रहे प्रसन्न, अशी समतेची शिकवणूक देणारे संत रविदास 12व्या शतकामध्ये ज्यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हा आम्हाला आपल्या स्वतःच्या धर्माची स्थापना करण्यासाठी उद्युक्त केलं ते समता नायक लिंगायत धर्माचे धर्मसंस्थापक महात्मा बसवांना, ज्यांच्या डोक्यामध्ये आरक्षणाची संकल्पना जन्माला आली ते राजाधिक ऋषी राजर्षी शाहू महाराज। तुम्ही आम्ही ज्यांच्यामुळे शिकू लागलो, बोलू लागलो, एवढेच नव्हे तर ब्राह्मणाचे मुलं मुली सुद्धा ज्यांच्यामुळे शिकायला लागले ते या देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले। त्यांना शिकण्यासाठी, त्यांना समोर जाण्यासाठी ज्या महिलेने आपलं स्वतःचं आयुष्य वेचलं ती विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले। या सर्व महामानवांच्या विचारांना, त्यांच्या आचारांना भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून ज्यांनी या जगातील सर्वोत्तम कलाकृती निर्माण केली आणि भारताला संविधान बहाल केलं ते भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या हातामध्ये डफ घेऊन रशियापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा गोडवा ज्यांनी गायला ते या देशाचे खरे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। या सर्व महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। दिवसा गावातील आणि संध्याकाळी लोकांच्या डोक्यातील घाण साफ करण्याचं ज्यांनी काम केलं ते राष्ट्रसंत गाडगे बाबा, माता भीमाई यशोधरा आणि ज्यांची आज आपण सबंध देशभरामध्ये जयंती साजरी करत आहोत त्या राष्ट्रमाता, राजमाता, रणरागिनी, शौर्याची गाथा म्हणून ज्यांचा सबंध जगभरामध्ये ओळख आहे, अशी शूर मर्दानी म्हणून ओळख केल्या जाते अशा अहिल्याबाई होळकरांची 296वी जयंती आपण या ठिकाणी मौज गौंडगाव या ठिकाणी साजरी करत आहोत। या सर्व जयंतीच्या निमित्त तुम्हा सर्वांना टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले चळवळीचे आमचे मार्गदर्शक आदरणीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष वावळे सर, त्याबरोबरच धनगर समाजाचं उल्लेखनीय असं काम ज्यांनी केलं, आरक्षण समिती असेल किंवा अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं जे गावोगावी जाऊन काम करत असतात, वागलगावचे माजी सरपंच तथा आमचे चळवळीचे अतिशय जिवलग मित्र ज्यांच्या सांगण्यामुळे मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, आदरणीय नारायणजी घनवटे सर आणि आमचे मित्र जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथं सोबत असतात सावलीसारखे ते आदरणीय बाबा पठाण आणि इथं उपस्थित सर्व मल्हार सैनिकांनो, मी या ठिकाणी तुमच्याकडे माझा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे। घनवटे सरांनी मला सांगितल्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे। माझा कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्या सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, यूट्यूबला तुम्ही सुरनर सर असं नाव सर्च करा, तुम्हाला माझ्या आतापर्यंतचे सगळे कार्यक्रम ऐकायला मिळतील। म्हणून या भिंतीवर किंवा इकडे उभा असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही अर्धा तास माझ्यासाठी द्या, खाली बसून घ्या। या ठिकाणी मी माझा आणि तुमचा वेळ याच्यासाठी घेऊन आलो आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब अहिल्याबाई होळकर यांचा जो इतिहास आहे तो इतिहास कोणत्या पद्धतीचा होता आणि तो आजपर्यंत आपल्यापर्यंत का पोहोचला नाही, किंबहुना या गौंडगाव नगरीमध्ये आपला जन्म झाला, आपले आजोबा पंजोबा 70 वर्षाचे झाले, बरेच जण निघून गेले, पण आजही आपण यांची जयंती इथं साजरी करत नव्हतो। पण ही फार स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आज तुम्ही सर्व या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांच्या सैनिकांनी हा जयंतीचा घाट या ठिकाणी बांधला आहे। म्हणून मी सर्वप्रथम तुम्हा सर्व जिगरबाज मावळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये ही जयंती, ऊन वारा पाऊस, कितीही अडचणी, कितीही संकटे तुमच्या तोंडाच्या समोर आले तरी तुम्ही त्या संकटांना घाबरून न जाता, मागे न सरता हा जयंती उत्सव दरवर्षी साजरा झाला पाहिजे। हा आजच्या दिवशी तुम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रण घेतला पाहिजे, कारण तुम्ही आम्ही अहिल्याबाई होळकरांचं नाव घेत असताना
त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे किती मोठ्या उंचीचं होतं हे आपण जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या मुलांना किंवा मुलींना अहिल्याबाई होळकरांनी आपल्यासाठी काय केलं होतं हे आपण सांगू शकणार नाही. अहिल्याबाई होळकरांना पुण्यश्लोक का म्हणतात? आता या ठिकाणी कुकडे साहेबांनी सांगितलं की त्यांनी मंदिरं बांधले, घाट बांधले, या सगळ्या गोष्टी केल्या. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट अनेक दिवसांपासून इतिहासामध्ये आपण ऐकत असतो, वाचत असतो, आणि म्हणून मी जास्त तुमचा काही वेळ घेणार नाही, परंतु काही मोजक्याच वेळामध्ये अहिल्याबाई होळकरांनी तुमच्या आमच्यासाठी केवळ धनगर हाटकर समाजासाठी नव्हे तर या भारत देशातल्या तत्सम बहुजन समाजासाठी केलेलं कार्य हे अतिशय अद्वितीय आहे. म्हणून अहिल्याबाई होळकरांना आज 296 वर्षानंतरही अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचा गवगवा सबंध देशभरामध्ये असतो. कारण आपल्या घरामध्ये अनेक माणसं जन्माला येतात, आली तशी मरून जातात, त्यांची तेरवी होते, परंतु 296 वर्षानंतर ज्यांचा इतिहास आजही जाज्वल्य आहे, ज्यांच्या यशाची पताका अटक ते कटकपर्यंत आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या पिवळ्या निशाणाची ही आग तुम्हा लोकांच्या डोक्यामध्ये वैचारिक दृष्ट्या आपल्याला बघायला मिळाली पाहिजे. म्हणून हा वैचारिक सोहळा जयंतीचा आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण अहिल्याबाई होळकरांचा इतिहास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा या सर्व महापुरुषांचा इतिहास असेल, तो इतिहास आपल्याला आपल्या भविष्यासाठी, आपल्या वर्तमानासाठी आपण काहीतरी शिकलो पाहिजे, यासाठी तो इतिहास महत्त्वाचा असतो. आणि म्हणून जे लोक किंवा जो समाज इतिहास विसरत असतो तो समाज कधीही नवीन इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून आपल्याला हा 300 वर्षाचा इतिहास आहे आणि तो इतिहास कुठेतरी आपण विसरून चाललो आहोत. म्हणून इथली जी व्यवस्था आहे ती पुन्हा पुन्हा आपण लोकसंख्येने मोठ्या प्रमाणात असूनही आज आपल्याला सत्तेमध्ये वाटा मिळत नाही. एवढंच नाही तर अनेक राजकीय लोक आपल्याला मतासाठी आपली पोळी भाजून घेतात, परंतु आपल्या मुलांसाठी असणारा जे आरक्षणाचा प्रश्न आहे तोही आज सुटला जात नाही. आणि म्हणून हमारे समाज का ऐसे ही होता है, पहले खोता है बाद में रोता है. हमारे समाज का ऐसे ही होता है, पहले खोता है बाद में रोता है. यहाँ बंदर नाचता है और ऊपर बैठकर माल मदारी खाता है. म्हणून आता माकडासारखं नाचणं आपण बंद केलं पाहिजे आणि मदाराला पकडून आणलं पाहिजे. कारण इतकी वर्ष 70 वर्षामध्ये आमचा फक्त इथल्या राजकीय जमातीच्या लोकांनी आमचे मतं घेतले आणि आमचा फक्त वापर करून घेतला, परंतु अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आजपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला नाही. आणि का पोहोचला नाही याचा विचार आम्ही इथल्या सर्व तरुणांनी मिळून केला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून आजच्या या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अहिल्याबाई होळकरांचं कार्य किती महत्त्वाचं होतं ते सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे. मित्रांनो, अहिल्याबाई होळकरांचा जन्म 18व्या शतकामध्ये झाला आणि अहिल्याबाई होळकर ह्या केवळ 8 वर्षाच्या असताना अहिल्याबाई होळकरांचा विवाह खंडेराव होळकरांशी झाला. आपल्या बऱ्याचशा लोकांना बऱ्याच गैरसमज आहेत आणि इतिहासाबद्दल बरीचशी माहिती नाही, परंतु आपण जोपर्यंत इतिहास वाचत नाही तोपर्यंत इतिहास नेमका काय आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणून आपण इतिहासाला वाचण्यासाठी आपण आपल्या डोक्याला पुस्तकात घालण्याचं काम केलं पाहिजे. कारण पुस्तक हे मस्तक घडवतं आणि घडलेलं मस्तक हे कुणासमोर नतमस्तक होत नसतं. म्हणून आपल्या मस्तकाला आपण नेहमी पुस्तकात घालायचं असतं. हा खरा इतिहास आपण समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हे झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी नारायण घनवटे सर असतील, आदरणीय वावळे सर असतील, यांनी या ठिकाणी असल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगितलं की या महापुरुषांची जयंती आपण केली पाहिजे. कारण जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी वैचारिक वारसा जपला जातो. जयंतीच्या माध्यमातून या महापुरुषांचे विचार लोकांच्या घरापर्यंत पोहोचले जातात. आणि म्हणून अहिल्याबाई होळकरांचं या ठिकाणी लग्न खंडेराव होळकरांची वयाच्या 8व्या वर्षी झालं. विचार करा मित्रांनो, 8व्या वर्षामध्ये आज आपल्या मुलामुलींना काहीही कळत नाही, पण त्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांचं लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर 1754ला जेव्हा सूरजमल जाट नावाच्या एका सैनिकाने, एका शत्रूने अहिल्याबाई होळकरांचे जे पती आहेत खंडेराव होळकर, अहिल्याबाई होळकर तेव्हा 28-29 वर्षाच्या होत्या, तेव्हा किल्ल्यावरती या ठिकाणी खंडेराव होळकर एका किल्ल्यावरती बसलेले असताना किल्ल्याला चहूबाजूने सूरजमल जाट नावाच्या एका सैनिकाने 50,000च्या फौजेनीशी या ठिकाणी बंद केलं आणि बंद करून त्या ठिकाणी खंडेराव होळकर एवढ्या सैनिकाच्या समोर आपली छाती पुढे काढून उभे राहिले आणि त्याच ठिकाणी सूरजमल जाट यांनी तोफेचा गोळा उडवला आणि तो तोफेचा गोळा सरळ खंडेराव होळकरांच्या छातीमध्ये लागला आणि खंडेराव होळकर गतप्राण झाले. वयाच्या 28 वर्षाचे अहिल्याबाई होळकर त्या ठिकाणी विधवा झाल्या. त्या काळामध्ये सतीप्रथा नावाची एक
अनिष्ट चालीरीती होती. म्हणजे 18व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये जर एखाद्या महिलेचा पती मेला तर त्या महिलेला सुद्धा त्या पतीबरोबर जाळल्या जायचं. ही अशी अनिष्ट रूढी आणि परंपरा त्या काळामध्ये चालायची. आज तसं होत नाही, कारण आज आपल्या भारत देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, लोकशाही आहे. आणि त्याही काळामध्ये अहिल्याबाई होळकर ह्या 28 वर्षाच्या असताना खंडेराव होळकरांना 11 राण्या होत्या. त्यामध्ये अहिल्याबाई होळकर या सर्वात शूर होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी आता सर्व सतीप्रथेची चाल होती. आणि म्हणून मल्हार बाबा हे अहिल्याबाई होळकरांचे सासरे होते, म्हणजे खंडेराव होळकरांचे वडील होते. त्यांना श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर असं म्हटलं जातं, कारण ते जेव्हा घोड्यावर बसायचे तेव्हा घोडा युद्धाला जात असताना पाणी सुद्धा प्यायचं ना, एवढी मोठी ताकद मल्हारराव होळकरांमध्ये होती. आणि त्या होळकरांची सून अहिल्याबाई होळकर होती. आणि म्हणून मल्हार बाबाने सांगितलं की अहिल्या माझा खंडेराव हा पुत्र असला आणि तो जरी मरण पावला असला तरी तू माझी मुलगी आहेस, तू सती जाऊ नकोस. आणि अहिल्याबाई होळकरांना मल्हार बाबाने सांगितलं की तुला सती जायचं नाही. आणि मल्हार बाबाने अहिल्याबाई होळकरांना सती जाण्यापासून थांबवलं. आणि खंडेराव होळकर या ठिकाणी गतप्राण झाले आणि आपल्या स्वराज्यासाठी शहीद झाले. आणि मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाई होळकरांना सांगितलं, ती इतिहासातली पहिली ठिणगी होती की अहिल्याबाई होळकरांनी इथल्या व्यवस्थेला लाथ मारली आणि सतीची चाल बंद करण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी आपलं काम सुरू ठेवलं. आणि अहिल्याबाई होळकर वयाच्या 29व्या वर्षी तुमच्या आमच्यासाठी हातामध्ये तलवार घेऊन तुमची आमची शूर राणी अहिल्याबाई होळकर म्हणून त्या 29व्या वर्षी त्यांचा जयजयकार सुरू झाला. आणि मित्रांनो, आज तुम्हाला आम्हाला फक्त सांगितलं जातं की अहिल्याबाई होळकरांच्या हातामध्ये पिंड आहे. पिंड याच्यासाठी दिली आहे इथल्या व्यवस्थेने की अहिल्याबाई होळकरांच्या हातातली जी तलवार आहे ती अन्यायावर वार करण्यासाठी होती. अहिल्याबाई होळकरांच्या हातातली तलवार ही शौर्याची गाथा लिहिणारी तलवार होती. अहिल्याबाई होळकरांच्या हातातली तलवार अन्यायाला गाडून टाकण्यासाठी घेतलेली होती. परंतु इथल्या व्यवस्थेला वाटलं की इथल्या समाजाला जर अहिल्याबाई होळकरांचं खरं चित्र कळालं तर इथला धनगर समाज नव्हे तर तत्सम बहुजन समाज अहिल्याबाई होळकरांसारखं पुन्हा हातात तलवार घेईल आणि पुन्हा युद्धाला सुरुवात होईल आणि पुन्हा हे स्वतःचं स्वराज्य उभा करतील असा प्रश्न, अशी भीती इथल्या व्यवस्थेच्या मनामध्ये होती. म्हणून इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने अहिल्याबाई होळकरांचं हे जे चित्र होतं तलवारीचं ते बदलून टाकलं आणि अहिल्याबाई होळकरांच्या हातामध्ये पिंड आणून दिले. अहिल्याबाई होळकरांच्या पिंडीचे चित्र सगळीकडे प्रसारित झाले. परंतु अहिल्याबाई होळकरांनी घाट बांधण्याचं काम देवाला पूजण्यासाठी केलं नव्हतं. अहिल्याबाई होळकरांना माहिती होतं की या ठिकाणी गावोगाव फिरणारे जे आमच्या समाजातील लोक आहेत ते भटकंती करत असतात, जंगलामध्ये फिरत असतात, तेव्हा ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीपासून त्यांना बचाव झाला पाहिजे, त्यांना आसरा मिळाला पाहिजे, त्यांना पाणी मिळालं पाहिजे. एखादा विजेचा कडकडाट झाला तर आमचा माणूस मरण नाही पावला पाहिजे. या सगळ्या गोष्टीपासून सुरक्षा असली पाहिजे. याच्यासाठी अहिल्याबाई होळकरांनी संबंध देशभरामध्ये अहिल्याबाई होळकर एकमेव अशी महिला होती मित्रांनो ज्यांचं राज्य भारतातल्या 40% जमिनीवरती होतं. त्यांचा इतिहास तुम्ही आम्ही समजा. ज्या काळामध्ये मुलींना घराच्या बाहेर निघण्याची परिस्थिती नव्हती, ज्या काळामध्ये महिलांना चूल आणि मूल एवढाच इतिहास होता, त्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांनी भारताच्या 40% भूभागावरती राज्य चालवलं. विचार करा, आज आपल्या घरातली आपली स्वतःची बायको जर 4 लोकात बोलू लागली तर आपल्याला वाटतं ही मध्ये मध्ये बोलत आहे. पण ज्या काळात अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या होत्या त्या काळामध्ये महिलांना शिकण्याची बंदी होती, महिलांना घराच्या बाहेर निघण्याची बंदी होती, महिलांना बोलण्याची बंदी होती. पण त्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांनी आपल्या हातामध्ये तलवार घेतली आणि होळकरांचं 29 वर्ष राज्य चालवलं. आणि त्या होळकरांची सून अहिल्याबाई होळकर आहे आणि त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आम्ही ही जयंती साजरी करत आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांचा जो खरा इतिहास आहे तो इतिहास समजून घेण्यासाठी होळकरांचा इतिहास कशा पद्धतीचा होता तो समजून घेणं काळाची गरज आहे. अहिल्याबाई होळकरांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी अहिल्याबाई होळकरांनी आपलं काम पुढे चालू ठेवलं. माहिती नसेल मित्रांनो तुम्हाला, अहिल्याबाई होळकरांसोबत अहिल्याबाई होळकरांचे जे चुलते होते तुकोजी होळकरांनी त्या काळामध्ये 25,000 रुपये दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रायगड किल्ला आहे त्या रायगड किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी तुकोजी राजे होळकरांनी 25,000 रुपये दिले होते. त्या 25,000मध्ये या ठिकाणी रायगडाचा जीर्णोद्धार झाला. अशा कित्येक तरी इतिहासातल्या घटना आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही जर कधी गेलात तर पुण्याला जात असताना सणसवाडीच्या बाजूला रक्तरंजित तुळापूर नावाचे एक गाव आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा वध करण्यात आला आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी मारल्या गेलं आणि छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे भामा, भीमा आणि इंद्रायणी 3 नदीच्या काठावरती टाकले आणि त्या नदीचा जीर्णोद्धार सुद्धा अहिल्याबाई होळकरांनी केला.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी अहिल्याबाई होळकरांनी हे काम केलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा इतिहास तुम्ही आम्ही समजून घेत असताना अहिल्याबाई होळकर ह्या केवळ देवभोळ्या नव्हत्या। अहिल्याबाई होळकरांनी केवळ तुम्हा आम्हाला फक्त देवाच्या नादी लागायला नाही सांगितलं, तर अहिल्याबाई होळकरांनी वेळ पडली तर हातामध्ये शस्त्र उचलण्यासाठी आणि वेळ पडली तर एखाद्या व्यक्तीला न्याय कसा दिला पाहिजे याचं सुद्धा उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर आहेत, ज्यांनी 29 वर्ष आपलं राज्य चालवलं। त्यांच्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही। त्यांच्या राज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होत नव्हता। त्यांच्या राज्यामध्ये कुठलाही व्यक्ती स्वतः बलिदान देत नव्हता, स्वतः आत्महत्या करून घेत नव्हता। एवढं मोठं प्रशासन, एवढी मोठी प्रजा अहिल्याबाई होळकरांनी स्वतःच्या कर्तृत्वावर चालवली। आणि या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी राघोबा पेशवा नावाचा जो ब्राह्मण होता, राघोबा पेशवा, त्यांनी सांगितलं अहिल्याबाई होळकरांना की आता मी तुमच्यावरती चाल करून येतो आहे। आणि अहिल्याबाई, तुम्ही तर फक्त महिला आहात, तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला मी युद्धामध्ये हरवणार आणि तुमचं राज्य मी काबीज करून घेणार। तेव्हा राघोबा पेशवेला अहिल्याबाई होळकरांनी पत्र पाठवलं आणि सांगितलं की राघोबा, लक्षात ठेव, तुझं आणि माझं युद्ध असलं तरी मी काही घाबरणारी नाही। माझ्या सासऱ्यांनी, माझ्या पतीनी हे जे राज्य आहे हे तलवारीच्या मनगटाच्या बळावरती मिळवलेलं राज्य आहे, कोणाला भीक मागून मिळवलेलं राज्य नाही। आणि त्यांची सून मी अहिल्याबाई होळकर आहे। मी मरणाला कधी घाबरत नाही, मी युद्धालाही कधी घाबरत नाही। पण लक्षात ठेव, जर युद्धामध्ये तू हरलास तर तुला बांगड्या भरायची वेळ येईल, आणि मी जिंकले तर तू कधीही या राज्याला तोंड दाखवू शकणार नाहीस। राघोबा पेशव्याला असं वाटलं की खरंच अहिल्याबाई होळकर जर जिंकल्या तर माझं काही खरं राहणार नाही। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आजही भारत देशामध्ये 2021 मध्ये महिलांची फलटण नव्हती, परंतु 18व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकरांनी राघोबाच्या विरोधामध्ये 2500 महिला लढण्यासाठी उभा केल्या होत्या। त्या लढणाऱ्यांची तुम्ही आम्ही वैचारिक वारसदार आहोत, म्हणून अहिल्याबाई होळकरांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो। त्या अहिल्याबाई होळकरांचा इतिहास समजावून घेणं काळाची गरज आहे। आणि म्हणून अहिल्याबाई होळकरांनी त्या काळामध्ये हुंडाबंदी सांगितली की कुठल्याही व्यक्तीने लग्न करत असताना कुठल्याही मुलीकडून हुंडा घ्यायचा नाही, कुठल्याही मुलांना हुंडा द्यायचा नाही, अशी प्रथा अहिल्याबाई होळकरांच्या प्रजेमध्ये होती। त्या काळामध्ये शासनकर्ते जेव्हा अहिल्याबाई होळकर होत्या तेव्हा त्यांनी हुंडाबंदी केली। त्या काळामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की सतीप्रथेची वाईट चाल होती। जेव्हा नवरा मेला जायचा तेव्हा पत्नीला त्याच्यासोबत जाळलं जायचं। अहिल्याबाई होळकरांनी ते बंद केलं आणि जेवढ्या विधवा महिला होत्या त्या विधवा महिलांचा पुन्हा लग्न लावून देण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलं। म्हणून विधवांचा पुनर्विवाह कायदा सुद्धा 18व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकरांनी केला। आणि तोच कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये 19व्या शतकामध्ये जेव्हा 1950 आणि 52ला भारतीय संविधान लागू करण्यात आलं तेव्हा तो पुनर्विवाहाचा कायदा अहिल्याबाई होळकरांच्या प्रशासनातून बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केला। म्हणून या सर्व महापुरुषांचा विचाराचा जो वारसा आहे तो माणूस म्हणून जगण्याचा वारसा होता। या सर्व महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला जातीतून वेगळं होण्याचं सांगितलं। तुम्ही माणूस आहात, मी पण माणूस आहे। माणूस कुठल्याही जाती जन्माला आला म्हणून तो मोठा होत नसतो, पण तो माणूस स्वतःच्या गुणाने आणि कर्तृत्वाने मोठा होत असतो। हे सिद्ध करून दाखवायचं काम महाराणी अहिल्याबाई होळकरांनी केले। म्हणून 296 वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव घेतलं की आज आपल्या अंगामधलं रक्त संचारतं आणि अहिल्याबाई होळकरांचं असं म्हटलं की विजय असो असं आपण आपसूक म्हणू लागतो। हा विचार तुम्ही आम्ही या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून आपण समजून घेतला पाहिजे आणि जयंतीच्या माध्यमातून आपण लोकांवरती, आपल्या मुलांवरती असे संस्कार दिले पाहिजे। कारण अहिल्याबाई होळकरांचे संस्कार, अहिल्याबाई होळकरांचा इतिहास जोपर्यंत आपण आपल्या मुलांना मुलींना समजावून सांगणार नाही तोपर्यंत अहिल्याबाई आपल्याला समजणार नाहीत। अहिल्याबाई त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व किती महान होतं, किती मोठं होतं हे तुम्हाला आम्हाला कळणार नाही। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं राज्य बघितलं असेल तर इंदोर, मध्य प्रदेशामध्ये इंदोर आहे आणि इंदोरमध्ये त्यांची राजधानी माहेश्वर आहे। जर तुम्ही सर्वांनी बाहुबली पिक्चर बघितला असेल तर त्या बाहुबलीमध्ये माहिष्मती साम्राज्य असं दाखवलेलं आहे दिग्दर्शकाने, तर ते माहिष्मती साम्राज्य म्हणजे माहेश्वर आहे। ती अहिल्याबाई होळकरांची राजधानी आहे, परंतु डायरेक्टरने अहिल्याबाई होळकरांचा तिथे उल्लेख केला नाही, कारण डायरेक्टरला माहिती होतं की जर आपण दाखवलं अहिल्याबाई होळकरांना तर धनगरांचा पुन्हा इतिहास इथल्या लोकांना कळेल आणि धनगरांना एवढा मोठा इतिहास आहे ही लक्षात गोष्ट आल्याच्या नंतर हे पुन्हा इतिहासाला उकरायला लागतील आणि ऐतिहासिक बाजूने पुन्हा अहिल्याबाई होळकरांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपल्या हातात तलवार घेतील। ही गोष्ट इथल्या व्यवस्थेला मान्य नव्हती, म्हणून त्यांनी माहिष्मती हे साम्राज्य असं नाव दिलं। माहिष्मती
छत्रपती साम्राज्य हे काही वेगळं नाही तर अहिल्याबाई होळकरांची ती राजधानी होती. तर विचार करा मित्रांनो, आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो की अहिल्याबाई होळकरांनी 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. अरे ज्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला त्या ज्योतिर्लिंगाला 24 तास पूजणारे लोक त्या देवाकडे मागणी मागतात. आपल्या सर्व आशा आकांक्षा अपेक्षा आपण त्या देवाकडे मागतो. देवाला एवढं महान समजतो. विचार करा, त्या 12 ज्योतिर्लिंगाला आपण एवढं महान समजतो, पण त्या 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार करणारी अहिल्या किती महान असेल, तिचा किती गवगवा आपण करायला पाहिजे, तिचा किती उद्घोष आपण करायला पाहिजे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, अहिल्याबाई होळकरांनी त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकरांच्या स्वतःच्या बँकेमध्ये, ज्याला राजकोष असं म्हणतात, त्यांचा खाजगी कोष असायचा, तेव्हा त्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांकडे 1600 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती. आणि त्या 1600 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीमध्ये अहिल्याबाई होळकरांनी सबंध भारतामध्ये नवनवीन घाट उभारले, मंदिरं उभा केले. एवढंच नाही तर जिथे जिथे ज्या गोष्टी लागतात तिथे देण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलं. ते फक्त जात म्हणून नाही, धर्म म्हणून नाही किंवा पंथ म्हणून नाही, तर माणूस माणसासारखा जगला पाहिजे, माणसाने माणसाच्या कामाला आलं पाहिजे. कारण माणसाने मानवता जिवंत ठेवली पाहिजे, हा विचार अहिल्याबाई होळकरांचा होता. आणि हा इतिहास अहिल्याबाई होळकरांचा होता. तो इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आपण दरवर्षी त्यांचा इतिहासाचा पुनरावलोकन केलं पाहिजे. त्यांच्या ऐतिहासिक वारशानुसार आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा विचार आम्ही या ठिकाणी समजून घ्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मला वाटतं ही पहिली जयंती असल्यामुळे तुम्हाला ऐकण्याची जास्त सवय नाही, पण ही सवय होईल पुढे चालून. कारण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आपण या सगळ्या इतिहासाचा उलगडा करून घेऊ तेव्हा या सगळ्या गोष्टी समजून येतील. जाता जाता एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो की संस्काराने काय होतं. बघा, एका घरामध्ये एक वडील होते, त्यांना एक वाईट सवय होती. ते प्रत्येक वेळेला कुठल्याही व्यक्तीला बोलत असताना हरामखोर असं म्हणायचे. मुलाला म्हणायचे हरामखोर इकडे, बायकोला म्हणायचे हरामखोर पाणी दे. ऑफिसमध्ये जर शिक्षण घेतलं नसतं तलवार चालवण्याचं, मल्हार बाबा होळकरांनी त्यांना तलवार चालवण्याचं शिक्षण दिलं. घोड्यावर कसं बसायचं ते शिक्षण दिलं. मल्हार बाबा हे सासरे होते. आज आपण आपल्या सुनेला पण ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. एखादी सून 12वी शिकत असेल तर तिला 12वी शिकण्यासाठी आपण उद्युक्त केलं पाहिजे, तिला चालना दिली पाहिजे. तिला एखादा व्यवसाय करायचा असेल तर ते करण्यासाठी आपण तिला पाठिंबा दिला पाहिजे. आणि म्हणून या अहिल्याबाई होळकरांचा इतिहास इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे. याच्यानंतर मी तब्बल 3 तास नॉनस्टॉप बोलू शकतो, परंतु तुमची तेवढी ऐकण्याची कपॅसिटी नसल्यामुळे या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो की आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो वारसा आहे वैचारिक तो तुम्ही पुढे चालू ठेवावा. आणि ज्यांना कोणाला याच्यापेक्षा आणखी वेगळं ऐकायचं असेल तर त्यांनी यूट्यूबवर सुरनर सर असं नाव सर्च करावं, त्यांना सगळे कार्यक्रम ऐकायला मिळतील. तुम्ही शांत चित्ताने मला ऐकून घेतलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचा मान सन्मान केला त्याबद्दलही तुमचे आभार व्यक्त करतो. आणि ज्या राजे मल्हारराव होळकरांचं नाव घेऊन तुम्ही ही संघटना उभी केली आहे, त्या राजे मल्हारराव होळकरांचा इतिहास तुम्ही समजून घ्यावा. आणि आपल्यावर जर एखादा अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रणांगणात उतरण्याचं सामर्थ्य दाखवावं. आणि आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यावं, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर समाजामध्ये निर्माण करावेत अशी आशा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. जय ज्योती, जय क्रांती, जय अहिल्या, जय माता.